जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या ही नेहमीच चिंतेचा विषय असते। मात्र यावर उपाय म्हणून करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली या गावानं अनोखा उपक्रम सुरू केलाय। जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घराचा फाळा पूर्णपणे माफ करण्याची भूमिका घेतली आहे। हा घरफाळा सरपंच उपसरपंच यांच्या मानधनातून भरला जाईल। या गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या 2 शाळा आहेत, त्यामुळे पटसंख्या कायम राखण्यासाठी आणि जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवण्यासाठी गावानं सुरू केलेल्या उपक्रमाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी विजय केसरकर। विजय, मराठीचा टक्का वाढवण्यासाठी आणि ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळांमधला विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी गावाकडून घेतलेलं अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे। अगदी बरोबर आहे, कारण आपल्याला माहित आहे की आता जिल्हा परिषदेच्या शाळांचं, सरकारी शाळांची जी पटसंख्या आहे ती पटसंख्या कायम ठेवण्याचं आव्हान आहे ते संपूर्ण प्रशासनावर असतं। आणि अशा वेळीच या ठिकाणी करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली हे गाव आहे आणि या गावातील जी शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या 2 शाळा आहेत आणि या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घराचा फाळा आहे तो पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय तो घेतलेला आहे। गावचे सरपंच आहेत, जो निर्णय घेतलेला आहे तो काय निर्णय आहे आणि का घेतला? जिल्हा परिषदच्या शाळा संगोपन करण्यासाठी आम्ही 2 दिवसापूर्वी ग्रामपंचायतीच्या मीटिंगमध्ये असं निर्णय घेतला की जे पालक आपले पाल्य जिल्हा परिषद शाळेत त्यांचं ॲडमिशन करतील त्यांचा चालू वर्षाचा घरफाळा माफ करायचा, असा एक आम्ही निर्णय घेतला। आणि त्याच्यावरनं जो काय ग्रामपंचायतीवरती जो काय बोजा येणार आहे तो सर्व बोजा आमचे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यातून यांना मिळणाऱ्या मानधनातून तो अदा करायचा।